हॅलो फ्रेंड, आम्ही गेलो होतो आज सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला गणपती बाप्पा बघायला. आणि तिथे एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे खूप छान. तिथं आम्ही दर्शन घेतलं. पहिले आम्ही बालाजीचं दर्शन घेतलं. तिथं मंदिरात छोटंसं बालाजीचं मंदिर आहे, ते दर्शन घेतलं. मग अष्टविनायकाचे फोटो होते तिथं, त्याचं दर्शन घेतलं. आणि पुढे मंदिरात गेलो, रांगेत लागलो. मंदिर खूप असं बघा किती छान मस्तपैकी सजवलेलं आहे. तिथले मंदिर खूप असे छानच असतात. आम्हाला खूप आवडतं इथले मंदिर. आणि बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाच्या निमित्ताने एक त्यांनी प्रोग्राम ठेवला होता भरतनाट्यमचा. आम्ही तो बघितला, एन्जॉय केला. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा. मग आम्ही तिथंच बसतो किती वेळेपर्यंत, प्रसाद वगैरे खाईपर्यंत, पुरं भरतनाट्यम संपेपर्यंत तिथंच बसलो. पूर्ण भरतनाट्यम शूट पण केला आणि तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न केला, जेवढं शक्यतो जसं होईल तसं माझ्याकडनं. बघा आता तुम्ही पण एन्जॉय करा. मी तर करतेच आहे एन्जॉय, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि असं वाटत नव्हतं मी वेगळ्या बाहेर कुठेतरी आहे, महाराष्ट्राच्या बाहेर. काहीच असं वाटत नव्हतं, मस्त वाटत होतं. मस्त मंदिरात बसलो किती वेळ. म्हणजे तिथं पण असं व्यवस्थित आहे, कल्चर वगैरे खूप छान आहे इथं. असं काही नाही की वेगळं आहे बुवा काहीतरी. मग आम्ही गेलो मार्केटला असं काही घ्यायचं नव्हतं, पण फिरलो नाही म्हणून म्हटलं चला आलेलो असतं फिरून पण घ्यावं. घ्यायचं काहीच नाही म्हटलं, फिरून तरी घ्यावं घ्या. बघा शॉप कसे लागलेले. मग घेतलं काहीच नाही, नुसतं बघितलं. पण मला एका ठिकाणी ही आवडली ती, पण म्हटलं जाऊ द्या आता नाही, पुढच्याच नेक्स्ट वेळ आलो नेक्स्ट वेळ घेऊन टाकू. गणपती बाप्पाचं दर्शन पुढे गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मग पाणीपुरी खाल्ली. आणि पुढं बघा किती छान फुलं रचलेली आहे त्यांना. म्हणजे 9:30 वाजले अजून फुलं, ती दुकानदार अजून फुलं घेऊन बसले. कारण की इथं काही 12 वाजेपर्यंत कोणती शॉप बंद होत नाही. खूप छान वाटतं. आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा मला.